म्युझिक बंद करा. सेकंदाची विश्रांती. हात नका लावू, याला ब्लिंक होते. ऐका, डॉक्टर प्राध्यापक संतोष भुजबळ, रेफरी, अकरा प्रमुख, लाईट चालू करा. संभाजी निकालचे आंतरराष्ट्रीय पंच, ज्युरी ऑफ अपील आंतरराष्ट्रीय पंच सोनू काबिले. चालू तिथं पब्लिकने पाय दिल्यामुळं आहे ना लाईटची चालू चालू.
स्क्रीन बघून खाली बसा. ऐका ए सगळे बाजूला चला, बाजूला चला. तर आपण बघतोय पृथ्वीराज मोहोळच्या खांद्यावर महाराष्ट्र केसरीची गदा. यावेळेस एक महत्वाची बातमी आहे. पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे. महेंद्र गायकवाडचा पराभव झालेला आहे आणि पृथ्वीराज मोहोळ हा यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे. यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय. महाराष्ट्र केसरीची गदा पृथ्वीराज मोहोळ. महेंद्र गायकवाडवर मात करत पृथ्वीराज मोहोळ जो आहे तो यावेळेस विजयी झालेला आहे. महाराष्ट्र केसरीचा हा अंतिम सामना महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ. पृथ्वीराज मोहोळ 67वा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे. महेंद्र गायकवाडचा पराभव करून यावेळेस आपण बघतोय पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी. हा किताब पृथ्वीराज मोहोळच्या नावे. याआधी शिवराज राक्षसाही पृथ्वीराज मोहोळनं पराभव केला होता आणि आपण बघतोय की हा सगळा गोंधळ झाला होता आणि आता पृथ्वीराज मोहोळ हा 67वा महाराष्ट्र केसरी. महाराष्ट्र केसरी म्हणून पृथ्वीराज मोहोळला एक थार, 5 लाख रुपयांचं इनाम तसंच चांदीची गदा देखील मिळणार आहे. हॅलो, वर वर गर्दी ना करू, वरती स्टेजवर गर्दी ना करू. थेट दृश्य आपण बघतोय. यावेळेस फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आलेली आहे. पृथ्वीराज मोहोळ 67वा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे. पृथ्वीराज मोहोळनं महेंद्र गायकवाडचा पराभव केलाय. काका पवार यांच्या तालमीत महेंद्र गायकवाड यानं प्रशिक्षण घेतलं होतं आणि आता मात्र आपण बघतोय महेंद्र गायकवाडचा पराभव झालेला आहे आणि महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ. प्रचंड पोलीस बंदोबस्त इथं. शिवराज राक्षेनं पराभूत झाल्यानंतर जो गोंधळ घातला होता त्यानंतर इथं तणावाचं वातावरण होतं आणि आता आपण बघतोय पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे. अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाडनं मैदान सोडलं आणि पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता झालेला आहे. तणावाचं वातावरण आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात घोषणा देखील होऊ लागलेल्या आहेत. मल्लजेते मोठ्या संख्येने इथं ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा पाहण्यासाठी येतात आणि याच स्पर्धेला आपण बघतोय की काही वेळापूर्वीच राक्षे यानं गालबोट लावलं होतं, परंतु आता पृथ्वीराज मोहोळ हा विजयी ठरलेला आहे. विजयी पृथ्वीराज मोहोळला 5 लाख रुपयांचं रोख बक्षीस तसंच चांदीची गदा आणि थार ही 4 चाकी गाडी बक्षीस स्वरूपात देण्यात येते. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या स्पर्धेसाठी आले होते. मुरलीधर मोहोळ देखील या स्पर्धेसाठी इथं आलेले आहेत आणि आता पुढच्या काही क्षणात हा बक्षीस वितरण सोहळा देखील इथं पार पडेल.
महेंद्रनं मैदान सोडल्यामुळे पृथ्वीराजला विजयी घोषित करण्यात आलेला आहे. महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ असा हा थरारक असा सामना झालेला आहे. परंतु आपण बघतोय की या सामन्यात पृथ्वीराज हा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे. पहिल्यांदाच पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी झालेला आहे. महेंद्र गायकवाडनं मैदान दोनदा सोडलं आणि त्यामुळे पृथ्वीराजला आता यंदाचा महाराष्ट्र केसरी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे. निकालावरून एकीकडे गोंधळ झालेला असताना आता मात्र पृथ्वीराज मोहोळनं महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या नावावर घेतलेली आहे. थेट दृश्य महाराष्ट्र केसरी स्पर्धा 67वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही आज नगरमध्ये पार पडली आणि त्या ठिकाणी पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी म्हणून पुढे आलेला आहे. पृथ्वीराज मोहोळ मनपूर्वक अभिनंदन. आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने यावेळेस पृथ्वीराजचं अभिनंदन करण्यासाठी सगळे मल्ल जे होते प्रशिक्षक जे होते ते या ठिकाणी आले आणि त्यांनी अक्षरशः पृथ्वीराजला खांद्यावर उचलून घेतलाय आणि आपला आनंद साजरा केलेला. अभिनंदन. आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने तर ही दोन दृश्य आपण बघतोय. यावेळेस एका वेळेस राडा झाला होता आणि यानंतर पृथ्वीराज मोहोळ हा विजयी ठरलेला आहे. ही दोन दृश्य यावेळेस आपण बघतोय टेलिव्हिजन स्क्रीनवर. राक्षनं पंचांना लाथ घातली होती आणि कॉलर धरली होती. निकाल घोषित केल्यानंतर राक्षेचा राग अनावर झाला. त्यानंतर आपण बघतोय की अखेर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पृथ्वीराज मोहोळ यानं जिंकलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते चांदीची गदा देऊन या पैलवानाचा सत्कार करण्यात आलेला आहे. 1.25 किलोची चांदीची गदा यावेळेस पृथ्वीराज मोहोळ आज लाख रुपयांचं बक्षीस तसंच एक थार गाडी देखील महाराष्ट्र केसरीला देण्यात येते. महाराष्ट्राचा पारंपरिक असा हा खेळ गेल्या अनेक वर्षांपासून 6 ते 7 दशकांची ही केसरी कुस्ती स्पर्धा महाराष्ट्रात भरवली जाते केसरी 2025 चे मानकरी ठरलेले पैलवान आणि याच थारची चावी देखील यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पैलवान पृथ्वीराज मोहोळला देण्यात आलेली आहे. सगळे बाजूला चला, बाजूला चला. केसरी 2025 चे मानकरी ठरलेले पैलवान पृथ्वीराज मोहोळ मनपूर्वक अभिनंदन. आमदार संग्राम भैया महाराष्ट्र केसरीची फायनल आज मात्र पृथ्वीराजनं मारली आणि यंदाचा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पृथ्वीराज मोहोळनं बाजूला चला. डिस्काउंट घेतला असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार मानकरी नाही. ठरलेले पैलवान राक्षसोबत देखील पृथ्वीराज मोहोळची लढत झाली होती. राक्षला चितपट करत या निकालावर देखील राक्षनं आक्षेप घेतला होता. पंचांसोबत हाणामारी देखील केली होती. तरी देखील पृथ्वीराज मोहोळ हा आपल्या खेळावर ठाम राहिला आणि खेळावर पूर्ण लक्ष केंद्रित करत त्यानं पुन्हा एकदा काका पवार यांच्या तालमीतील महेंद्र गायकवाडला चितपट केलेला आहे. दोनदा मैदानाच्या बाहेर महेंद्र गायकवाडला पाठवल्यानंतर पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित करण्यात आलेला आहे. आनंद साजरा करताना पृथ्वीराज मोहोळ यांच्या तालमीतले सगळे पैलवान या ठिकाणी आपण बघतोय. केसरी 2025 यंदाचा महाराष्ट्र केसरी म्हणून पृथ्वीराज मोहोळ हा पुढे आलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते चांदीची गदा देऊन त्याचा सन्मान करण्यात आलेला आहे. अर्थातच ही चांदीची गदा यावेळेस मिळवण्यासाठी वर्षभर सगळे पहिलवान प्रयत्न करत असतात. केसरी 2025 चे मानकरी ठरलेले पैलवान तालमीतला सराव पृथ्वीराज सोबतच मोहोळ मनपूर्वक अभिनंदन. आहारावर देखील या पैलवानांचं विशेष लक्ष. वर्षभराची ही मेहनत आज मात्र पृथ्वीराजच्या कामी आली आणि पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे. अर्थातच आनंदाला पारावार नाही. पृथ्वीराज मोहोळ त्याचे जे प्रशिक्षक होते त्यांना देखील यावेळेस विजय मल्लांनी आपण बघतोय की कशा पद्धतीनं खांद्यावर उचलून घेत हा आनंद साजरा केलेला आहे. दमदार कार्यसम्राट आमदार
संग्राम भैया जगताप आणि त्यांच्या सर्व टीमचा अगदी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे. आज आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या सगळ्या कुस्तीची माहिती देणार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ खेळ कुस्ती या पुस्तकाचं प्रकाशन झालं. लेखक पैलवान बाळासाहेब हरिश्चंद्र शेंदुरकर राज्य प्रतिनिधी कुस्तीगीर संघ यांच्या पुस्तकाचंही प्रकाशन संपन्न झालं. अभिनंदन आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने. ए सगळे बाजूला चला, बाजूला चला. तर केसरी 2025 चे मानकरी ठरलेले पैलवान पृथ्वीराज मोहोळ मनपूर्वक अभिनंदन आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने. ए सगळे बाजूला चला, बाजूला चला. तर केसरी 2025 चे मानकरी ठरलेले पैलवान पृथ्वीराज मोहोळ मनपूर्वक अभिनंदन. ब्याण्णव किलो आणि 97 किलो वजन गटातील पारितोषिक वितरण समारंभ बाकी आहे. मतलेश्वर उजवेश्वर निलेश मतलेश्वर आणि नावेचे अनेक सहकारी आहेत. अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे संयोजक मतलेश्वर समोर हे पूर्ण थांबलेले आहेत. त्यांना कृपया आपण पारितोषिक वितरण समारंभासाठी. तर आपण बघतोय महाराष्ट्र केसरीची ही फायनल आज कशा पद्धतीनं झालेली आहे. अर्थातच या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला वादाची किनार देखील आहे. विराक्षनं यावेळेस पंचांसोबत घातलेला वाद आणि त्यानंतर झालेली ही अत्यंत थरारक अशी कुस्ती स्पर्धा. पृथ्वीराजनं सगळे बाजूला चला, केसरी होण्याचा हा मान मिळवला. बाजूला चला. तर केसरी 2025 चे मानकरी ठरलेले पैलवान पृथ्वीराज मोहोळ मनपूर्वक अभिनंदन आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने. माझं स्वप्न पूर्ण झालं. माझ्या बापाचं आणि माझ्या आजोबाचं स्वप्न पूर्ण झाले. माझं खूप मोठं स्वप्न आहे आणि माझ्यावर प्रेम करणारी जनता माझ्या मुठ्याचं आणि माझ्या पूर्ण तालुक्याचं माझ्या बापाचं स्वप्न पूर्ण झाले. बस दंड वाजव, दंड वाजव, दंड वाजव, तू दंड वाजव. अहो एक मिनिट. ऑब्जेक्शन. अख्खा महाराष्ट्र कुस्ती बघायला होता. अख्खा महाराष्ट्र कुस्ती बघायला होता. याच्यात काहीच ऑब्जेक्शन नाही. सगळ्यांना त्यांना करू दे. माझं मी काम पूर्ण केलं. लक्षात ठेवा. पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे. सगळे बाजूला चला, बाजूला चला. 61वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नगरमध्ये आज त्याची फायनल झाली. अर्थातच या कुस्ती स्पर्धेला वादाची किनार देखील पाहायला मिळालेली आहे. पृथ्वीराज मोहोळला मात्र 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवर आपलं नाव कोरलेलं आहे. आज मी आनंदी आहे. माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं, माझ्या आजोबांचं स्वप्न पूर्ण झालं, अशी पहिली प्रतिक्रिया यावेळेस आपण बघतोय पृथ्वीराज मोहोळनं दिलेली आहे. महाराष्ट्र केसरीची ही फायनल आज रंगली. महेंद्र गायकवाडवर मात करत यावेळेस सगळे बाजूला चला. पृथ्वीराजनं मैदान मारलं असंच म्हणावं लागेल. मानकरी ठरलेले पैलवान पृथ्वीराज मोहोळ मनपूर्वक अभिनंदन आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने. पृथ्वीराज मोहोळ. महेंद्रनं मैदान सोडल्यामुळे पृथ्वीराजला 2 गुणांनी विजयी घोषित करण्यात आलं.
पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी ठरलेला आहे. चांदीची गदा उंचावून यावेळेस पृथ्वीराज मोहोळनं आपला आनंद आणि अभिनंदन इथं साजरा केला. संग्राम भैया जगताप यांच्या वतीने पृथ्वीराज मोहोळ तर अंतिम सामन्याआधी महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोटही लागलं होतं. मॅट विभागाच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर शिवराज राक्षेनं पंचांचीच कॉलर धरली आणि लाथ मारली. पृथ्वीराज मोहोळकडून राक्षेचा पराभव झाला. निर्णय मान्य करत राक्षेनं पंचांना लाथ मारली होती. तसंच पंचांची कॉलरही पकडली आणि यावेळेस मैदानात एकच गोंधळही झाला. यावेळेस दोन्ही मल्लांमध्ये काहीशी झटापट झाल्याचंही दिसून आलं. या गोंधळानंतर पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप केला. माझी पाठ टेकली नव्हती, मला हा निर्णय मान्य नाही, हा कुस्तीचा व्हिडिओ दाखवा अशी मागणीच राक्षेनं केली आहे. गैरहजर विशाल बनकर सोलापूर नेमकं काय घडलं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षेत रोमहर्षक असा सामना सुरू होता. मोहोळनं कुस्तीच्या ढाक डावानं राक्षेला खाली पाडलं. राक्षे पाठीवर आला आणि पंचांनी मोहोळला विजयी घोषित केलं. मोहोळ जिंकल्यानं चाहत्यांनी एकच जल्लोषही केला. माझे दोन्ही खांदे आणि पाठ न टेकता तुम्ही मला बाद कसं केलं, राक्षेनं पंचांकडे विचारणा केली. पंचांनी खेळ भावना न दाखवल्याची तक्रार होती. तर मॅट विभागाच्या याच सामन्यानंतर हा सगळा राडा झाला होता. तर सोलापूर गैरहजर नेमकं काय घडलं पाहूया. सोलापूर गैरहजर डाक लावा. हा पराजय आपल्याला मान्य नसला तर त्यांनी सांगितलं. काय तुमची प्रतिक्रिया? पंचांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि काका पवार तालमीवर पहिल्यापासूनच अन्याय होत आहे. आमचे काका पवार तालमीचे कोच आहेत शरद पवार, त्यांच्याशी तुम्ही बातचीत करू शकता. नेमकं जर आपण पाहिलं तर कुस्ती 1 मिनिटाची झाली, त्याच्यामध्ये नेमकं काय घडलं होतं? प्रतिस्पर्ध्याचं जर दोन्ही खांद्याची टेकला असेल तरच कुस्ती दिली जाते. माझं दोन्ही खांदे टेकले नाही वाटलंच तर तुम्ही रिमोट दाखवा, रिमोट चेक करा आणि मगच निर्णय घ्या. मी पंचांकडे याबाबत काही अपील केली होती. जर पंचांनी ती अपील फेटाळली, इकडे जा तिकडे जा, टाळाटाळ करायला लागली पंच. तुम्ही आता कोच आहात, त्याच्या नेमकं काय झालं होतं त्या कुस्तीमध्ये? आता ही शिवराजची कुस्ती झाली नव्हती कुस्ती आणि त्यांनी जाणून बुजून केलेलं आहे त्यांनी आणि पहिल्यापासून आमच्यावर अन्याय चालू आहे आणि शिवराजला त्यांनी जाणून बुजून हरवलेलंच आहे. म्हणजे का तर दोन्ही खंद टेकले पाहिजे होते, ते त्यांनी हे केलंच नाही. आता पंचांना आम्ही सांगितलं होतं तुम्ही हे करा, चेक करा रिव्ह्यू नाही का, तर त्यांनी केलाच नाही. आणि यांनी महेंद्र गायकवाड आता निर्णय दिला शिवराजचा व्यवस्थित तर ठीक आहे, नाही तर आम्ही खेळणार नाही कोण. तुम्ही आता म्हणजे आजची कुस्ती स्पर्धा आहे त्यामधून तुम्ही आता बाहेर जाणार आहात का काय पुढचा निर्णय? आता शिवराजचा निर्णय काय ते त्याच्यावर आम्ही ठरवणार. का तर शिवराजवर झाले तेच महेंद्रावर होणारच आहे. त्याला पेशवे देणार, टायमिंग संपूर्ण त्यांचं ते करायचं ते करणारच आहेत आणि पंच ते आहेत त्यांचे बसणारच आहेत. कोणाला बसवायचे कोणाला काय करायचे महेंद्र गायकवाड यांच्याबरोबर सुद्धा असं होऊ शकतं. 100% होऊ शकतं, ह्यात काय वादच नाही. तुम्ही आज मीडिया तुम्ही बघू आज. तर वळूया पुढील बातमीकडे. पाहूयात राजकीय बातम्या. पालकमंत्री पदावरून महायुतीत नाराजी असल्याची चर्चा असतानाच ठाकरे गटानं आपल्या मुखपत्रातून शिंदेंच्या अस्वस्थतेवर प्रहार केला. एवढंच नाही तर शिंदे गटाच्या आमदारांवर फडणवीसांचं नियंत्रण असल्याचं म्हटलंय. नेमका हा दावा काय आणि शिंदे गटानं त्याला कसं उत्तर दिलेलं आहे पाहूयात यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट. शिंदेंचे आमदार, फडणवीसांचं नियंत्रण. भाजपनं फसवल्याची शिंदेंची भावना. राऊतांच्या दाव्यानं राज्यात खळबळ. महायुतीनं सत्ता स्थापन केली, मात्र कधी मंत्रिपदावरून तर कधी पालकमंत्रीपदावरून महायुतीत धुसफूस कायम आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं आपल्या मुखपत्रातून थेट महायुतीतील अस्वस्थतेवर प्रहार केलाय. शिंदे गटातील आमदारांवर फडणवीसांचं नियंत्रण असल्याचा दावा ठाकरे गटानं आपल्या मुखपत्रातून केलाय. महायुती सरकारकडे बहुमत असूनही राज्य अस्थिर. शिंदेंची बार्गेनिंग पॉवर भाजपनं संपवली. महत्वाची खाती, उपमुख्यमंत्रीपद मिळूनही शिंदेंचा चेहरा शून्यात.
भाजपनं पुन्हा मुख्यमंत्रीपदाचा शब्द न पाळल्यानं शिंदे नाराज. शिंदे गटातील 40 पैकी 20 ते 25 आमदार फडणवीस आणि शहांमुळे फुटले. काही आमदारांमध्ये चलबिचल असून मागे फिरायचं का अशी चर्चा. शिंदे गटाच्या 20 ते 25 आमदारांवर फडणवीसांचं नियंत्रण आहे, तर शिंदे गटाच्या काही आमदारांमध्ये चलबिचल असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय. तर नितेश राणेंनी मात्र संजय राऊतच ठाकरे गटात किती काळ राहणार असा सवाल उपस्थित केला. शिंदे गटातल्या किमान 20 ते 25 आमदारांच्या गटावर देवेंद्र फडणवीस यांचं पूर्ण नियंत्रण आहे. कारण हे 20-25 लोक जे आहेत हे देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांच्या सांगण्यावरून सुरतला गेले, एकनाथ शिंदेसाठी नाही. आणि आजही त्यांच्यावर कंट्रोल हे फडणवीसांचाच आहे. आणि उरलेले लोक आहेत ते चलबिचल आहेत, चंचल आहेत. तेव्हा आपण पुन्हा मागे फिरायचं का असा एक विचार त्या पक्षात सुरू आहे, ही माझी माहिती आहे. संजय राजाराम राऊतनी पहिली स्वतःची लंगोट सांभाळावी, कारण का ती नाडी सुटत चाललेली आहे. उभाटामध्ये जे काही आदित्य ठाकरेच्या कार्यपद्धतीबद्दल एक फार मोठी नाराजगी आहे. त्याच्यामुळे उभाटामध्ये आता नेमकं कोण राहणार, किंबहुना संजय राजाराम राऊत पण उभाटामध्ये किती काळ राहील ह्याच्याबद्दल पण एकदा कधीतरी लेख त्यांनी सामनामध्ये लिहावा. शिंदे गटाने ठाकरे गटाचा दावा फेटाळून लावलाय. सामना मी वाचलेला नाही, पण तो टीका करत असेल तर ते टीका करणं किंवा इतरांवर वायफीट बोलणं हे आता सामनाचं ध्येय झालेलं आहे. म्हणून त्याला आता नीतिमत्ता राहिलेली नाही. त्यांना चांगल्या गोष्टी कोणत्या सहन होत नाही, म्हणून आम्ही त्यांची काळजीसुद्धा करत नाही. मंत्री उदय सामंत दावोस दौऱ्यावर असताना विजय वडेट्टीवारांनी शिंदेंना बाजूला सारून शिवसेनेत नवा उदय होण्याचे संकेत दिले होते. उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं, शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल. आधीच महायुतीत पालकमंत्री पदावरून शिंदे अस्वस्थ असल्याची चर्चा रंगली. त्यात आता राऊत यांनी केलेल्या दाव्यानुसार शिंदे गटाच्या आमदारांवर मुख्यमंत्री फडणवीसांचं नियंत्रण असेल तर शिंदे गटाची आणखीनच कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदेंना आपल्या आमदारांवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळणार की पुन्हा राज्यात नवा भूकंप होऊन शिंदेंचीही शिवसेना फुटणार याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दरम्यान राऊतांच्या दाव्यानंतर भाजपनं जोरदार टोलेबाजी केली आहे. राऊतांना एक दिवस चांगलं बोलायला शिकवू असं राणेंनी म्हटलंय. तर राऊत यांनी ठाकरेंची काळजी करावी, शिंदेंची वकिली करू नये असा टोला दरेकरांनी लगावलाय. संजय राऊतचं वाक्य असेल त्याला चांगलं दिसत नाही आणि त्यामुळे तो जो बातम्या देतो त्या सगळ्या खोट्या असतात, दिशाभूल करणाऱ्या असतात. उपमुख्यमंत्री म्हणून सन्माननीय एकनाथ शिंदे अतिशय चांगलं काम करतायत. काही दिवस ते गप्प होते पण परत कामाला लागलेत आणि त्यामुळे जो शब्द तो वापरतो त्याला चांगलं दिसत नसेल ते एक दिवशी चांगलं बोलायला शिकवा. एकनाथ शिंदेची वकिली संजय राऊतांनी कधीपासून घेतली? त्याने उद्धव ठाकरेंची काळजी करायची सोडून आज एकनाथ शिंदे साहेबांची काळजी करतायत. पण त्यांच्या निष्ठा नेमक्या कोणाशी आहेत? नेमक्या आपण कोणाबरोबर आहात ते सांगा. तुम्ही आगी लावायचा धंदा वक्तव्यात न करता याच्या पलीकडे संजय राऊत काही करत नाहीत. आज याची टोपी त्याला, याच्यावर टीका, त्याच्यावर टीका, लोकांना वीट आलाय. शिंदेची काळजी करू नका, आम्ही सगळे एकत्रित आहोत.